मिनिटं. अर्णव इलेव्हन गोवेले संघ जर पाहिला तर विनोद धनावडे यांच्या नेतृत्वामध्ये खेळतोय. या टीम मध्ये रोहित साळुंके, प्रतीक दुधगावकर, सुनील उतेकर, प्रथमेश जाधव, आर्यन वरणकर, कुणाल चोरगे, सचिन जाधव, ओमकार साळवी, गणेश अहिरे, आदित्य अहिरे, राजेंद्र मोरे, हेमंत तुडीलकर, अनिल गोळे आणि बाळाराम गोडेकर हा संघ मैदानाच्या आतमध्ये अर्णव इलेव्हन गोवेले पाहायला मिळतोय. आणि या संघाचे संघ मालक तुकाराम अहिरे आणि निलेश धनावडे यांच्या मालकीचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर साखर संघ आपण पाहतोय तो स्वप्नील चोरगे, अक्षय मालुसरे, शैलेश चोरगे, रुपेश चोरगे यांच्या मालकीचा आई नवलाई भैरी वॉरियर्स साखर हा संघ मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या मॅच मध्ये दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देव्या आणि मॅच कडे वळूया. रोहित साळुंके गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल घेऊन जो मात्र दाखवला येईल. कामशेत परिसरामध्ये देखील चांगल्या दर्जाचा क्रिकेट हा देखील खेळाडू खेळत आलाय. आणि या कामशेत प्रीमियर लीग आणि बेलदार समाजाची टुर्नामेंट स्पर्धा देखील आयोजनाच्या भूमिकेमध्ये रोहित साळुंकेला आम्ही नेहमीच पाहतो. आणि तिकडे देखील प्रदीप शिंदे असतील, गणेश बावीसकर आणि मी स्वतः तिकडे आम्हाला देखील इन्व्हाइट केलं गेलं होतं. बॅकफुटला गेले, कव्हर्स पॉइंट मधून गॅप मधून चेंडूला ढकललं, बॉल निघाला आणि पोचला देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती चौकार. हाफ ट्रॅकर तो देखील खेळ आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, झेल टीपला आणि पहिला धक्का साखर टीमला मोठा धक्का बसतोय. संदीप कदम 4 या आकड्यावरती बाद. चला, पहिल्या बॉलवरती चौकार आला, नंतरच्या बॉलवरती देखील आक्रमक झाले होते, परंतु डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. 2 खेळाडू आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर आहेत. आता एक लॉंग ऑन मध्ये खेळाडूला प्रतीकला बोलवले आणि तिकडे एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पेट्रोलिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आता दाखल होतोय. पुन्हा एकदा निखिल ज्याने पहिल्या मॅच मध्ये धावा बनवल्या होत्या, त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या, तो आता बॅटिंग साठी दाखल झालाय. रोहितला विकेट मिळाली आहे दुसऱ्या बॉलवरती. बॅकफुटला गेला, कटरचा वापर पाहायला मिळाला. हा बॉल विकेट कीपर कडे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने हलकसं वळण घेतलं आणि बाहेर विकेट कीपरच्या हातामध्ये, विनोद धनावडे याच्या हातामध्ये चेंडूला पाठवलं. चला, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. या ठिकाणी जर पाहिलं तर स्विच हिट खेळायचा होता निखिलला आणि तिकडे एक धाव घेण्यात आली आहे. निखिल, तो गॉगल तुम्ही परिधान करा किंवा खिशात ठेवा, कारण त्याच्यामुळे चला, एक सिंगल आली आहे निखिलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचल्या. चौकार आल्यानंतर विकेट आली, त्याच्यानंतर आता दबाव थोडासा निर्माण झालाय साखर टीम वरती, परंतु प्रणय चोरगेकडे क्षमता आहे. चांगला खेळाडू प्रणय देखील, धावा तो बनवतो नेहमीच, आता धावा बनवायची आवश्यकता आहे. आलोर फुल टॉस होता, गॅप मध्ये खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही. डॉट बॉल. हा चेंडू देखील जर पाहिलं तर विकेट कीपरच्या दिशेने जातोय. डॉट बॉल. रोहित साळुंकेचं षटक चांगलं राहिलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढच्या
4 बॉलवरती केवळ एकच धाव खर्च केली आहे आणि एक विकेट देखील त्याला मिळाली आहे, म्हणजे चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच रोहित साळुंकेने चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल हा नो बॉल, त्याच्यावरती फ्लिक केला, स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलं. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि नो बॉल वरती येईल, चौकार. चार धावा या ठिकाणी प्रणयच्या बॅटमधून आल्या. पहिला चौकार त्याने खेळलाय. संघाची धाव संख्या 10 वरती जाऊन पोहोचली. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. हा फ्री हिटचा बॉल प्रणयने पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, तिकडून तुम्हाला आणावं लागेल. हा सिक्सरचा बॉल, सिक्सरच्या बॉल वरती ठोकलाय सिक्सर. पहा पहिल्या षटकामध्ये काय घडलं. बऱ्याच घडामोडी घडल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु 5 शेवटचा जो बॉल होता त्याच्यावरती नो बॉल, म्हणजे एका बॉल मध्ये धावा खर्च केल्या 11. संघाची धावसंख्या पहिलं षटक संपल्यानंतर झाली ती 16 धावा. धाव फलकावरती 1/16. एक खरा बॉल आणि त्याचा फायदा साखर टीमला आणि प्रणयला झाला. 16 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रणय करतोय. भागीदारी दोघांना करावी लागेल, निखिलला देखील आणि प्रणयला देखील. दोघांनी चांगले बॅट्समन आहेत, दोघांकडे क्षमता आहे. फायदा घ्यावा लागेल या 4 षटकांमध्ये पुढच्या. आता सुनील उतेकर आलेत. सुनील उतेकर यांचं आताच स्टेटस पाहिलं, ज्या वेळेला सोमनाथ उतेकरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला. त्यांनी सांगितलं की ब्रँड असतो, समजणे वाले को इशारा काफी आहे, हे त्यांनी सांगितले. परंतु आता स्वतःला देखील परफॉर्मन्स करावा लागेल सुनील उतेकर यांना. दुसरं षटक घेऊन आले. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिलाच बॉल खोलात टाकला, फ्लिक केला बॉटमॅनच्या साह्याने. डीपीट विकेटला चेंडू मार्गस्थ होतोय कार्पेटच्या साह्याने. चांगली फिल्डिंग प्रत्येक त्या ठिकाणी. चेंडूची फेकी देखील चांगली. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2 धावा वाचवल्या. 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. प्रत्येकचं चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळालं. तळवाडी संघामधून नेहमीच प्रतीकला आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज गोवेले टीम मध्ये त्यांची वर्णी लागली. आडव्या बॅटना पुन्हा एकदा डीपीड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय क्षेत्ररक्षक. फेकी देखील चांगली. एका धावेवरती थांबवलं, 1 धाव मिळेल. या एकरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. आज डीव्हीपीएलचा थरार पाहतोय. आज पहिल्या दिवसामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना आपण पाहिला. शेवटच्या षटकापर्यंत सामना तो रंगला आणि आता देखील जर पाहिलं तर सगळ्या मॅचेस चांगल्या होताना पाहायला मिळतात. ही तिसरा सामना आपल्या समोर रंगतोय. सुनील उतेकर विकेटसाठी नेहमीच त्यांना आपण पाहतो विकेट टेकर म्हणून हा चेंडूला सन्मान दिलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सुनील उतेकर यांची पाहायला मिळाली. पोलादपूर तालुक्यातून बोरावळे गावातून येत असताना या गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी सातत्याने केली आणि नेहमीच आपल्या नावाची चर्चा घेण्यास भाग पाडलाय. हा खोलातला बॉल पुढे समोर खेळला. प्रतीकच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळाल्या 6. चार आल्या. 6 पण पाहिला. 6 षटकार चौकार नेहमीच पाहिला. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक. वा चांगली फिल्डिंग. शॉट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात आलं, परंतु धावा रोखू शकला नाहीये. 2 धावा घेतल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग आणि चांगलं ताळमेळ. त्याच्या दोरावरती या 2 धावा ज्या मात्र मिळाल्यात. निखिल धावांसाठी धाव नेहमीच करतो आणि एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये नेहमी त्याने केलंय. आता प्रणयच्या बॅटमधून 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली. चांगली धावसंख्या, चांगली धावगती जी मात्र आई नवलाई बहिरी साखर संघाची पाहायला मिळते.
भेटतो ना मोरे तो आणे पाहिजे मेडिकल मध्ये भेटतो नाही भेटतो. हा चांगला बॉल टप्पा पडण्याचा चेंडूने वळण घेतलं, खाली राहिला, बॅट फक्त फिरवली, शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. झाल्या धाव फलकावरती 27 एक बाद 27 धाबा आणि नवलाई बहिरी साखर संघाची धावसंख्या. चला वेळ घेऊ नका, वेळ गोवेले टीम अर्णव 11 गोवेले. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक टाकायचे. तुमच्याकडे 12 मिनिटं शिल्लक आहेत आणि तुम्हाला 3 ओव्हर टाकायचे त्याच्यामध्ये. स्वप्नीलजी चोरगे साहेब, आता PTPL चा उत्सव येतोय, त्यासाठी सज्ज झालं पाहिजे. 28 एप्रिल बिगुल वाजणारे पोलादपूर तालुक्यामधील एकमेव स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आपल्या भेटीला येते. ज्या स्पर्धेची वाट पोलादपूर तालुक्यातील प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक, क्रिकेटचा चाहता पाहतोय, ती स्पर्धा 28 एप्रिल पासून पोलादपूर मध्ये, आणि प्रेक्षकांसाठी देखील ती स्पर्धा खास असणार आहे. लकी ड्रॉ कुपन, एक ऍक्टिवा, त्याच्यानंतर फ्रीज, टीव्ही, बरेच असे काही पारितोषिक तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहेत. प्रेक्षकांसाठी खास मेजवानी आहे PTPL. परंतु ढवळी विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण 10 संघ खेळतोय, आजच्या दिवसामध्ये 5. चला गोवेले टीम विनोद धनावडे, खास आपल्यासाठी सूचना ही की 12 मिनिट 11 मिनिट आता शिल्लक आहेत आणि 3 ओव्हर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे. आयोजकांचा निर्णय की 10 मॅच आणि त्याच्यानंतर सेमीफायनल देखील आजच खेळवायचे. त्यासाठी वेळ आपल्याला आवश्यक आहे. चला पुन्हा एकदा सज्ज होईल रोहित साळुंके, वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी. बॅकफुटला गेले, कट केला, चेंडू हवे ते बराच काळ, क्षेत्ररक्षक गणेश होता तिकडे, त्याच्या हातातून हा झेल निसटलाय. धाबा मिळतील, तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि 3 धाबा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चांगला फटका होता निखिलच्या बॅट मधून, अप्पर कटचा फटका, तिकडे क्षेत्ररक्षक गणेश होता, परंतु त्याच्याकडून हा झेल सुटला. गणेश चांगली फिल्डिंग करतो, गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी नेहमी त्याने गणेशने देखील केले, परंतु आता हा झेल व्हायला हवा होता. प्रयत्न केले होते गणेशने, परंतु हा बॉल शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. धावा ज्या मिळाल्या त्या 3. या टीम मध्ये प्रथमेशला देखील आपण पाहतोय, शॉट थर्डमॅनला गलीमध्ये तो क्षेत्ररक्षक करतोय. सुनील हुतेकर यांना शॉट फाईनल ला आपण पाहतोय. रोहित साळुंकेचे षटक, पहिल्या षटकामध्ये रोहितने 16 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट त्याला प्राप्त झाली होती. हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होणार आणि झाला देखील. धावा मिळाल्या या बॉलवरती 4. सॉन्ग डेडिकेट केलं जाते शैलेश चोरगे आणि अक्षय मालुसरे यांना, कारण मैत्री कशी टिकवायची हे या गीतामधून त्यांनी सांगितलं आणि त्यांनी दाखवलं देखील. अक्षय मालुसरे आणि शैलेश चोरगे नावाची चर्चा नेहमीच होत असते. संघाची धावसंख्या 34. हा खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये खेळाय, शॉट मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग करतोय. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 36 धावा. आमचे सुमित साळवी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांच्यावरती ही जिम्मेदारी सोपवली आज आणि उद्यासाठी, आणि ते देखील खेळणार देखील नाही, खेळणार नाहीत म्हणून गुणलेखन त्यांनी पसंती गुणलेखकाला दिली. साळवी कोण प्रीमियर लीग 17 मे ला जी मात्र रंगेल, त्याचं ठिकाण लवकरच तुमच्यापर्यंत. दिव्यामध्ये स्पर्धा, नो बॉल, मागे चेंडू चाललाय, तिकडे आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाही, बॉल निघून जाईल.
नो बॉल वरती येईल चौकार. दोन ओव्हर स्टेपिंगचे नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट. पहिले षटक टाकलं, चुकी केली, तिकडे 11 धावा एका बॉल वरती आल्या होत्या रोहित साळुंकेच्या शेवटच्या. परंतु आता देखील ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल हा रोहित साळुंकेचा पाहायला मिळतोय. त्याच्यावरती देखील चौकार आला. नो बॉल वरती चौकार आला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे चालली आहे 41 वरती. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा. प्रणय चोरगे आणि आपण पाहतोय निखिलची भागीदारी. प्रणय चांगली बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. षटकार चौकार त्याच्या बॅट मधून येत आहेत. हा समोर टाकलेला बॉल समोरच खेळला. तिकडे गॅप मोठा होता. धावांचा झाला नाही काहीच तोडता. धावा मिळाला या बॉल वरती 4. प्रणय चोरगे आता 32 वैयक्तिक धावांवरती बॅटिंग करतोय. 11 बॉल त्यांनी फेस केलेत. 32 धावांवरती त्याची बॅटिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 45 झाली आहे. चांगल्या फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न फसलाय. आवश्यकता होती का? सरळ बॅटने त्याने धावा बनवल्या गेल्या होत्या, परंतु बॅट आडवी केली, उलटी केली, धाव मिळाली नाही. पण काही फलंदाज आपण नेहमीच पाहतो, सरळ बॅटने धावा येतात, चौकर षटकर तुम्ही खेळता, चांगली बॅटिंग होते, परंतु स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न का केला जातो हा प्रश्नाचे नेहमी आहे. परंतु काही हरकत नाही, चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय प्रणय. पुढचा बॉल हा चॉप केलाय, खोलात टाकलेला बॉल स्वतः तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल, एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती झाल्या त्या 1 बाद 46 धावा 46. आता येणारे 12 बॉल बाकी आहेत. या 12 बॉल मध्ये काय घडतंय चला घ्या. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि एक गाणं डीजे आमचे मोकाशी. चला 25 धावा खर्च केल्यात रोहित साळुंकेने आपल्या 2 षटकांमध्ये. 1 विकेट त्याला मिळाली. सॉरी 35 धावा रोहित साळुंकेने खर्च केल्या 2 षटकांमध्ये आणि 1 विकेट त्याला मिळाली. 3 षटकांमध्ये झाल्या त्या 46. आता गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकासाठी सचिन जाधव. सचिन आहे, सचिन जाधव आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न झालाय, परंतु तिकडे मात्र धावबादची विकेट जी मात्र मिळाली. क्विक गेले विनोद, बॉल पकडला आणि एस्टन वरती लगेचच लावला. धाव मिळाली नाही. विकेट आली धावबादची. निखिल होतोय या ठिकाणी. अर्णव 11 गोवेले आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. चला आहे या ठिकाणी अवेलेबल आहे. चला नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय 4थ्या क्रमांकावरती उमेश.
4 नंबर वरती उमेश आपल्याला पाहतोय. मागील मॅच मध्ये उमेश इम्पॅक्ट होता, परंतु काहीसा प्रभाव त्याने पाडला नाही. या मॅच मध्ये बॅटिंग त्याला करावी लागेल. स्क्वेअर कट बॉल निघाला पॉइंटच्या दिशेने, मार्गस्थ होतोय तिकडे, बॉल थांबणारच नाही, निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4, येईल चौकार. चार धावा आल्या पहिल्याच बॉलवरती. उमेशने चौकार खेळला आणि आई नवलाई भैरी साखर संघाची धावसंख्या 50 वरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. पहिला सामना तिसरा पाहतोय आपण जो 50 पर्यंत जाऊन पोहोचलाय. मागील 2 मॅच आपण पाहिल्या त्या, पहिली मॅच 36 ची होती, दुसरी मॅच 45 ची होती आणि हा 50 धावा आल्या. एक धावा आली परत, पुन्हा एकदा 51 झाला. आई नवलाई बैरी साखर संघाची धावसंख्या 51 ऑन दी बोर्ड. चौथा षटकाचा खेळ चालू आहे. सचिनच्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती सचिनला विकेट मिळाली होती धावबादची, परंतु नंतरच्या 2 बॉलवरती 5 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल, हा बॉल या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर आपण पाहिला, परंतु तिकडे धाव मिळत नाही. पुन्हा एकदा आता थांबवलंय प्रणयला. डॉट चेंडू आलाय. संघाची धावसंख्या 51 आहे. 51 ला आपण संघ पाहतोय नवलाई बैरी साखर हा संघ सध्या चकडीला पाहतोय. अजून एक षटक बाकी आणि हे षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 60-70 धावा होऊ शकतात. या ठिकाणी फटका खेळ आहे खरा, परंतु तिकडे रोहित साळुंके डीप मिड विकेटला प्रोटेक्शन ठेवलं होतं, तिकडे जेल टिपला आणि प्रणयची खेळी देखील या ठिकाणी होईल संपुष्टात. प्रणयने धावा ज्या मात्र बनवल्या 33 धावा ज्याने मात्र बनवल्या. अजय आलाय. अजय चोरगे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या षटकामध्ये 2 विकेट सचिनला मिळाल्या, एक धावबादची विकेट आणि एक आता या बॉलवरती मिळाली. 2 विकेट आल्या. आता मात्र देखील पुन्हा एकदा विकेटची संधी होती, परंतु काय घडतंय, पुन्हा एकदा धावबादची विकेट मिळेल आणि अजय देखील होईल स्वस्तामध्ये बाद. सरकार यांचा आवाज तुम्ही ऐकताय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 51 ला खेळाडू बाद झालेत 4. आता मैदानाच्या आतमध्ये सुशांत येतोय. सुशांतच्या जोडीला उमेश आणि दोघांनाही या शेवटच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. बॉलिंग साठी आलाय कुणाल. साखरचा खेळाडू आहे कुणाल, त्याच्याकडे चेंडू सोपवण्यात आलाय. आता साखर संघाच्या विरोधात त्याला गोलंदाजी करायची कुणालला, कारण ही ढवळी विभाग प्रीमियर लीग आहे. या लीगचं ऑक्शन झालं आणि त्याच्यानंतर खेळाडू डिवाइड झाले, विभागले गेले. पहिला बॉल या 5व्या षटकातील अंतिम षटकातील कुणालचा लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. संघाची धावसंख्या 52. या प्रीमियर लीगच्या स्पर्धा आपण पाहतोय. IPL आला आणि त्याच्यानंतर सगळीकडे प्रीमियर लीग चालू आहे. चांगलं आयोजन पाहायला मिळालंय या ढवळीबाग प्रीमियर लीगचं. धन्यवाद सूरजजी सोनवणे.
बऱ्याचशा शुभेच्छा आता यायला लागल्यात. आमचे पंच नंदू मांडे सर यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. दळुबा क्रिकेट स्पर्धेला नंदू मांडे सर आपल्याकडून शुभेच्छा आल्यात. आपलं मनापासून आभार. जाऊया मैदानाकडे, पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. फुल टॉस होता, एका हाताने फटका खेळाय. डीप मिड विकेट मधून रोहित साळुंके आलाय. आणखीन एक विकेट मिळतीये. पहा या षटकामध्ये धाबा होत नाहीत आणि विकेट धावबाच्या जास्त आल्यात आणि आता देखील ही विकेट आली आहे. चला डीजे वाले आमचे अगदी गीत सादर करतायत आणि ते गणेश केसरकर सरांसाठी खास संगीत जे घेऊन आलेत. गणेशजी केसरकर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. पोलादपूर तालुक्यातील देवळे गावचा सुमधुर आवाज आमच्या कॉम्बॅक्स मध्ये. हा पुन्हा एकदा चांगला बॉल जो मात्र पाहायला मिळाला. खोलातला बॉल होता. सरळ विकेट कीपर कडे विवेक आलाय बॅटिंग साठी, परंतु बॅटला बॉल लागलेलाच नाहीये. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या जी मात्र स्थिरावलेली आहे 53 वरती, ती अजून तशीच पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा कुणालने कदापि खर्च केलेल्या जास्त नाहीयेत. केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. काहीशी चेंडू शिल्लक येतात या षटकातील. चांगल्या टप्प्यावरती हा फटका आलाय. स्क्वेअर लेगला चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चुकी झाली. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळाल्या 4 4 4 चौकार. पुढचा बॉल चौकार आल्यानंतर विवेकच्या बॅट मधून 4 धावा आल्या. खोलातला बॉल पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. डीप मिड विकेट मध्ये रोहित साळुंके फेकी झाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु फेकी खराब. बॉल पहा निघतोय सीमारेषेच्या बाहेर. या ओव्हर थ्रोच्या धावा मिळतील तब्बल, परंतु एक शॉट कळवत आहेत आमचे पंच. धावा मिळतील म्हणजे केवळ 5 धावा मिळतील. या 5 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या. चला एक शॉट आहे, एक शॉट कळवली. धावा 2 पळून पूर्ण केल्या आणि ओव्हर थ्रोचे 4 म्हणजे एक शॉट आली त्याच्यातली. चला 5 धावा मिळाल्या. 5 धावांनी संघाची धावसंख्या 62 धावा. 35 ओव्हर मध्ये रोहित साळुंकेने खर्च केल्या होत्या आणि आता या 4 त्याच्याच खात्यामध्ये जातील. चुकीचा थ्रो होता. 4 धावा एक्स्ट्राच्या आल्या, ओव्हर थ्रोच्या आल्या. 62 वरती आता संघाची धावसंख्या साखरची पाहायला मिळते 62 ऑन दी बोर्ड. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्यानं विवेकच्या बॅट मधून हा फटका आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु ही धाव आली अंगलट. एक धाव शॉर्ट आहे आणि कोणतीही धाव मात्र मिळणार नाहीये. चला शॉर्ट धाव, त्याच्यानंतर रनआउटची विकेट म्हणजे कुठलीही धाव मिळणार नाही. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 62 केल्यात, 63 धावांचा पाठलाग आता करायचा आहे तो म्हणजे अर्णव 11 गोवेले या टीमला 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी स्वरा 11 बोरज आणि आई काळकाई पितळवाडी टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या स्वरा 11 बोरज आणि आई काळकाई पितळवाडी. चला टॉस केला जाईल. स्वप्नीलजी चोरगे साहेब या आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. विकास मोरे या. विकास मोरे यांनी 2-3 मॅच टॉस केलेत. चला या टॉसची जिम्मेदारी त्यांच्याकडे. या पितळवाडी टीम. चला आले दोन्ही टीमचे कॅप्टन. 63 झाले. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकामध्ये 64. इकडे समोरच टॉस केला.
62 झालाय, 63 करायचं आहे. सॉरी, 62 झालाय, 63 धावांचा पाठलाग. या ऐकूया पुढच्या इनिंग मध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोण होईल विजयी आणि कोण होईल पराभूत. गणेशजी केसरकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. हो का नाही. धन्यवाद. थँक्यू डीजे. पोलादपूर तालुक्यातील ढवळी विभाग आणि ढवळी विभाग प्रीमियर लीग आपण बरोबर चौथे पाहत आहोत. माझा विभाग आणि माझा अभिमान या उद्देशाने जी स्पर्धा आपल्या भेटीला आली, एकाच विभागातील 10 संघ या एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. लीग फॉर्मॅट आणि अ ग्रुप मध्ये 5 संघ आजच्या दिवसामध्ये खेळतील. त्याच्यातून एक संघ, 2 संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये जातील. उद्याच्या दिवसामध्ये 2 संघ आणि नंतर फायनल. कोण असणार ह्या फायनलच्या ट्रॉफीचा मानकरी, याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सर्व कमिटी मेंबर, सर्व पदाधिकारी ते गेल्या महिनाभर मेहनत करतात आणि त्यांनी करत असलेल्या मेहनतीचं फळ आज आपण इथे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. 2 मोठे संघ आहेत. एका बाजूला संघ आहे आई नवळाई भैरी साखर तर अर्णविले गोवेले. साखर संघाने पहिली मॅच तर विजय झालेले आहेत आणि आता बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात त्या 61 जिंकण्यासाठी बनवायचे, त्या 62 बनवले जिंकण्यासाठी बनवायचे, त्या 63 धावा. हे सर्व काढ इथून ठेवतो. 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी अर्णव 11 गोवेळे संघ मालक आहेत. तुकाराम आयरे आणि निलेश धनावडे या 2 संघ मालकांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानामध्ये दाखल होत आहेत. विनोद धनावडे आणि त्याच्या साथीला प्रतीक, रोहित आणि प्रतीक हे सलामीवीर मैदानात दाखल होताना आपण पाहत आहोत. विनोद धनावडे आणि त्याच्या साथीला प्रतीक. 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. आई नवळा भैरी वॉरियर साखर वर्सेस अर्णव 11 गोवेले हा संघ आहे. रोहित साळुंके, प्रतीक दुधगावकर, सुनील उतेकर, प्रथमेश जाधव, आर्यन वरणकर, कुणाल चोरगे, सचिन जाधव, ओमकार साळवी, गणेश ऐरे, आदित्य ऐरे, राजेंद्र मोरे, हेमंत तुडीकर, अनिल गोळे आणि बालाराम गोळेकर असा भरणा असलेला हा संघ तो अर्णव 11 गोवेले. तर दुसऱ्या बाजूचा संघ आहे आई नवळाई भैरी वारियर साखर, प्रणय चोरगे उपकर्णधार, संदीप कदम कर्णधार आहेत. थोडस बघा, खेळाडू असतील, संघ मालक असतील, कॅप्टन असतील, खास करून कॅप्टनना महत्वाची सूचना आहे की वेळेचं बंधन आहे, थोडं फास्ट घ्या मित्रांनो. कारण 10 मॅच खेळायचे, सध्या चालू असलेली मॅच ही 3री मॅच आहे. इथून पुढे 7 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत, याच्याकडे लक्ष असू द्या. पहिल्या चेंडू घेऊन संदीप कदम गोलंदाजी मार्ग, पहिला चेंडू डॉट आलाय
प्रतीक आहेत आणि प्रतीकच्या समोर गोलंदाजी करत असताना संदीप कदम पॉवर प्लेची ओव्हर हाताळत असताना डॉट आलाय. आज त्यांची कन्या परीचा वाढदिवस आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. पहिला धक्का, पहिला गोवेले अर्णविले गोवेले संघाला बसलाय. प्रतीक बाद. खरोखरच विभागामध्ये पहिल्यांदाच गुडेकर कोण ह्या गावाचा संघ बुकिंग झाला आणि विभागामध्ये खेळतायत, असोसिएशनला सुद्धा खेळतायत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी 5,000 रुपयाची कॅश दिलेली आहे. खरोखरच आर्थिक सहकार्य चांगलं राहिलं त्यांचंही मनापासून आभार. त्यांचा नक्कीच सन्मान केला जाईल कारण एक छोटस गाव आहे आणि त्यांनीही या स्पर्धेला सहकार्य केलं. एक धाव पूर्ण होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि अति घाई संकटात नाही अशी काहीतरी परिस्थिती आणि दुसरी धाव घेत असताना अंगलट आली ती गोवेळे संघाच्या खेळाडूंच्या आणि धावचीतच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक दुसरा आदित्य बाद. धन्यवाद. 2 धक्के बसलेत अर्णव 11 गोवेले संघाला. बघा थोडस वेळेचं बंधन असावं. साखर संघ गोलंदाजी करत असताना बॅटिंग करणारी टीम आपले बॅट्समन थोडे लवकर पाठवा. पंचांकडून ही सूचना येते. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत रोहित आणि विनोदच्या खांद्यावरती आता संपूर्ण संघाची जबाबदारी अपेक्षा वाढलेत चाहत्यांच्या आणि ज्यावेळी चाहत्यांच्या अपेक्षा वाढतात ना स्वप्नीलजी ते खेळाडूचे खांदे मजबूत होतात. जसे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनकडून सर्व खेळाडूंच्या असतील त्यांनी क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षा वाढलेत आणि कमिटीचे खांदे आता मजबूत होत चाललेत. संदीप कदम गोलंदाजी मारुती. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर विकेट त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून एक विकेट. चांगली गोलंदाजी झाली संदीप कदम. पॉइंटला कट केलं. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग सोमनाथ करतोय. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न करत असताना चेंडूने सीमारेषा ओलांडले. धावा मिळतील या 4. धन्यवाद धन्यवाद. सोमनाथ होते कव्हरला आणि त्यांनी चेंडूचा चांगला पाठलाग केला होता. आजच्या दिवसामध्ये सोमनाथची कामगिरी चांगली राहिली. बॅटची कडा क्षेत्ररक्षक चेंडूकडे येत आहेत. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण झालं साखर संघाकडून. साखर संघाने एक मॅच जिंकली. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा प्रणय धावफलकावरती आहेत.
बॅटिंग करत असताना प्रणयची बॅटिंग चांगली राहिले, 33 धावा त्याने बनवलेत. परंतु मी साखर संघाचं एका बाजूने कौतुक याच्यासाठी करेल, कारण गेले कित्येक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज चषक एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा होळीच्या काळामध्ये भेटीला येत असते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावपलकावरती धावा आहेत त्या 2 गडी तंबूच्या आसऱ्याला 6 धावा. चांगली गोलंदाजी केली संदीप कदम यांनी. दुसरा गोलंदाज सोमनाथ असेल, कारण मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी बोरस संघाच्या विरोधात त्याने केली होती आणि सामनावीर सुद्धा ठरला होता. या स्पर्धेतील फायफर म्हणजे 5 विकेट घेणारा खेळाडू कोण राहिला असेल तर सोमनाथ उतेकर. त्याचा जळवा आणि जशी बाळा पवार सर आपण त्याचे मॅन ऑफ द मॅच दिली, बऱ्याचशा त्याच्या चाहत्याने स्टेटस व्हायरलही केले आणि त्याच्या मोठ्या भावाने केला की ब्रँड हा ब्रँड असतो आणि खरोखरच आज उतेकर ब्रँड आहे आणि ते नाकारता येणार नाही. तो ब्रँड आज विभागामध्ये चालायला लागला, धावायला लागला आणि आज साखर संघामध्ये वर्णी लागल्यानंतर चांगलं कामकाज आपल्या नावाला, आपल्या गावाला, आपल्या संघाला शोभेल असं काम सोमनाथचं राहिलं. पंच आमच्याकडे बोलतायत स्वप्नीलजी आणि हा व्हाईट बॉल चा इशारा आला. स्वप्नील पाटील पंच आहेत, स्वप्नील चोरगे इथे आज सकाळपासून स्वतः लक्ष देत आहेत. म्हणजे स्वप्नील नावांची चर्चा तेवढ्याच पद्धतीने केली जाते. आज युवा सेनेचा मेळावा आहे आणि त्याच्यासाठी पण स्वप्नील चोरगे साहेब इकडे आलेत. असो, अक्षयजी मालुसरे भुरू पुन्हा वाईट. बघा, ज्या सोमनाथने आपण चर्चा ज्याचं कौतुक केलं होतं बाळा पवार सर मागील मॅच मध्ये, पण ते कौतुक त्याच्या पचनी पडत नाही सुमित, असंही कुठेतरी चर्चा करावी लागेल. 2 वाईट टाकले त्याने. धावपलकावरती धावा आहेत त्या 9, बनवायचे आहेत त्या 63. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला. समोरचं क्षेत्र निवडलंय. प्रणय आहे, प्रणय कुठली चुकी करणार नाही. चेंडूवरती आलेत, 1च धाव. एका धावावरती समाधान मानावं लागलं. परंतु जर आपण विचार केला ना सुमित, विनोद धनावडे स्ट्राईकला आलेत, अजूनपर्यंत शांत आहेत. अरविंद तुडीलकर सारखी बॅटिंग त्याला करावी लागेल. संघाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल, कारण संघाचा कॅप्टन आहे, कॅप्टनची जबाबदारी आहे. आणि आपल्या गावाच्या संघाचे आणि तुकाराम आयरे, निलेश धनावडे या दोघांनी आपल्यावरती जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचं ओझं त्यांना पेळावं लागेल. चांगला चेंडू हाताला, डॉट चेंडू. बॅट आणि बॉलचा कुठलाही संप नाही. पुलर लाईनचा चेंडू होता, चेंडू विसरला. विकेट किपर संदीप कदम यांच्या हातामध्ये डॉट चेंडू आला. पुन्हा व्हाईट बॉल. स्वप्नीलजी पाटील आम्हाला करवत आहेत, कारण स्वप्नील नावाचे 2 असल्यानं स्वप्नील पाटील हे नाव घेणं सोयीचं राहील, कारण स्वप्नील चोरगे यांचं नाव कान तीक्ष्ण असतात. अध्यक्षांचा संघ आहे तो तुकाराम आयरे. जेदे साहेबांचा संघ मला वाटतं उद्या खेळेल. ऋत्विक 11 मोरे आणि जेदे, यावर्षी नाव चेंज आहे, मोरे जेदे. 1च धाव. प्रणय लांबून चेंडूर जातात, दुसरीचा प्रयत्न केला नाही जात. कॉल थांबवलाय. रोहितने कॉल दिला होता, पण विनोदला माहिती आहे, कारण सलामीचे साथीदार आपला माघारी गेला, त्यानंतर आदित्य आला, तोही माघारी गेला. धावपलकावर धावा आहेत त्या 12 धावा धावपलकावरती. पण सुमितचं मी नक्कीच सुमित तुझं कौतुक करेन, का तुझ्यासारखे खेळाडू असं कोणी गुणवलेखे केलं, कोणी चेंडू बाहेरून आणून दिले, तितकेच त्यांचं कौतुक केलं जाईल. आणि असे खेळाडू असणं गरजेचे. डॉट बॉल आलाय. विनोद धनावडे मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये, परंतु बॉल आहे ना खाली राहिला बाला पवार सर, त्यामुळे बॅट आणि बॉलचा कुठलाही संपूर्ण चेंडू विसवला विकेट किपरच्या हातामध्ये संदीप कदम यांच्या. चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय सोमनाथ उतेकर. ब्रँड झाला. बघा, वेळेत तुम्हाला ब्रँड व्हायला वेळ लागत नाही, पण तो ब्रँड टिकवण्यासाठी बरंच हे संदीप कदम एसके ब्रँड हे नाव झालं. याच्यासाठी खूप मेहनत घेतली. एवढी मेहनत घेतली की आज लाडक्या लेकीचा वाढदिवस असताना सुद्धा गावासाठी क्रिकेट आणि क्रिकेटला ची मॅच खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले. खरंच कौतुक करावं लागेल.
चेंडू हवेमध्ये, अगदी विनोद धनावडेचा तडाखा आलाय, अगदी लांबवरचा षटकार. धन्यवाद, थँक्यू. धावपलका धावा आहेत ते 2 गडी बाद, 18 धावा धावपलकावरती. गरमी भरपूर आहे. सचिवांनी लगेच हेरलं आणि आमच्याकडे सूचना दिली सचिव किशोरजी मोरे केटीएम यांनी की 2 ओव्हर नंतर खेळाडूला पाण्याची उपलब्ध करून द्या, कारण खेळाडूंची काळजी करणं हे सचिवांचं आद्य कर्तव्य आहे. वीरेंद्र मोरे आणि सचिव मेहनती आहेत. वीरेंद्र मोरे सुद्धा बरीचशी मेहनत करतायत आणि सध्याच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं विभागासाठी मेहनत करतायत, येणाऱ्या काळामध्ये तालुक्याला मेहनत करतील. आणि मागे आणायला आमचे पंच सांगतायत की वीरेंद्र मोरे दूरवरचे बॉल आणून देत आहेत. चांगला चेंडू संदीप कदम यांचा, पहिला चेंडू डॉट आलाय. परंतु वीरेंद्र मोरे खूप मेहनत घेत आहेत. वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा तेवढीच मेहनत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या बंधनामध्ये सुद्धा अडकणार आहेत. चांगला चेंडू, चांगला चेंडू. 2 चेंडू सुमितजी डॉट आले. बघा 40+ चे खेळाडू आहेत संदीप कदम, अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून मैदानामध्ये उतरलेत. आणि पहिली ओव्हर हाताळताना 6 धावा खर्च केला. दुसरी ओव्हर आता हाताळताय 2 चेंडू डॉट आलेत. रोहितला उभा केलंय, रोहितला थांबवलंय. तिसरा डॉट आलाय. हो का मला कॅप्टन बनवलंय ते दाखवून देत आहेत. साखर संघाची जबाबदारी आज माझ्या खांद्यावर आहे. मी पुन्हा ते डोंबोले हा प्रवास का केलाय हे मैदानावर दाखवत आहे संदीप कदम, एसके ब्रँड. फटका सजवला. ऑन साइडला छत्रशेख चेंडूवरती येत आहेत. स्क्वेअर लेग मध्ये छत्रशेख तैनात होते, निखिल होते. चांगलं क्षेत्ररक्षण निखिलचं राहिलं. स्वप्नीलजी चोरगे आपण याची चर्चा करत होता. बोर्ली प्रीमियर लीग मध्ये सिद्धेश शेठ युवा मंच यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि गेल्याच हप्त्यामध्ये निलेशदा कोळसकर यांचा संघ पश्चिम महाराष्ट्र निहाल ट्रॉफी इथे प्रथम क्रमांक. हे दोन्ही 1-1 लाख रुपयाचे प्राइज. बघा पैशाला महत्व नाहीये, परंतु प्रथम क्रमांकाला नाही याला आम्ही महत्व देतो. फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने केले जात आहेत. पहिले 3 चेंडू डॉट आले, त्याच्यानंतर मात्र धावा खर्च करायला केले ते 3. आतापर्यंत 3 धावा खर्च केले, 5 चेंडू हाताळले आणि संदीप कदम यांनी खेळाडूंना घडवलंय. खरोखरच आताच आपण पित्तलवाडी संघाचा श्री कुंभार याला कमी वयामध्ये व्यावसायिक गटामध्ये स्थान देण्याचं काम संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहत आहोत. आणि आयकॉन म्हणून बालूमामा प्रीमियर लीग मध्ये राजा घाडगे आणि अजिंक्य पवार यांची वर्णी लागली. काल ऑक्शन सोहळा झाला. शैलेश केसरकर यालाही बोली लागली उत्कृष्ट गोलंदाज म्हणून. चेंडू मागे निघून चालला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू थांबणार नाही. चेंडूने सीमारेषा पार केले. 4 धावा धावपलकावरती ऍड केल्या जातील. पहिले 3 चेंडूना संदीप कदम यांच्या बाजूने राहिले, साखर संघाच्या बाजूने राहिले. नंतर 3 चेंडूवरती धावा खर्च केल्या. त्या 7 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 12 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये संदीप कदमने 7 धावा खर्च केला. धावपलकाचा विचार केला. धावपलका धावा आहेत त्या 25.
धन्यवाद. जितू चोरगे गोलंदाजी मार्ग वरती. 12 बॉल मध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल रोहित आणि विनोद धनावडे यांना. जितू आले सडपातल बांधा असलेला जितू चोरगेला आपण गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय. पहिला चेंडू फेस करताना रोहित, चेंडू समोर मार्गस्थ होत असताना एक धाव. धावफलकावरती धावा आहेत त्या 26. दुसरा चेंडू डॉट आलाय. जितू चोरगे जबाबदारी आहे. पहिली मॅच खेळत असताना विशालचा झेल सोडला होता, परंतु नंतर झेल टिपला वीरेंद्र मोरेला माघारी पाठवला. आणि कारण विशालच्या मोरेने संदीप कदमच्या बॅटवरती गोलंदाजीवरती 2 षटकार ठोकले होते आणि त्याचा झेल सोडलेला, परंतु चांगली कामगिरी राहिली. वाईट बॉल, वाईटची धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे चाललाय 27 वरती. 63 चा पाठलाग करणं, 27 धावा धावफलकावरती. इथून पुढे 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्णव 11 गोवेले संघाला. नीले विनोद धनावडे याला आता आक्रमक व्हावं लागेल. शांत बसून चालणार नाही. षटकार चौकारांची अतिशबाजी करावी लागेल. हो, आणि केलंय. विनोदच्या बॅट मधून षटकार आलाय 6 धावांसाठी. धन्यवाद. खरंच स्वप्नीलजी, अक्षय असतील आणि चोरगे बंधू आणि मालुसरे बंधू, हे गाणं आहे ना खूप आवडतं आम्हाला. आणि या गाण्याचं संगीत असेल, गाण्याचं साऊंड सिस्टम असेल, अतिशय सुंदर आहे. कारण साखरचं मंदिरचं जेव्हा उद्घाटन झालं तर आई नवलाई बहिरी साखरचं मंदिराचं उद्घाटन, त्यावेळी गाणं आलं पहिल्यांदाच आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी गाणं राहिलं. जाऊया मैदानामध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या 33 धावा. 63 चा पाठलाग, अजून इथून पुढे 30 धावा बनवायच्या आहेत. जर अशी फटकेबाजी केली ना तर अर्णव 11 गोवेले हा संघ कमबॅक करू शकतो. विनोद धनावडे ती दमचक आहे, ती ताकद आहे, ती क्षमता आहे, ते कौशल्य आहे. समोर जितू चोरगे पुन्हा सज्ज झालाय. चेंडू बॅटला लागला परंतु कुठलीही धाव नाही. 8 चेंडू 30 धावांची गरज. 8 बॉल 30 धावा बनवायचे अर्णव 11 गोवेले संघाला. ह्या धावा बनवल्या जातील का? ह्या धावा रोखल्या जातील का? काय घडेल? संपूर्ण जबाबदारी विनोदच्या खांद्यावरती संघाची आहे. विनोद धनावडे सलामीचा सलामीवीर मैदानात 2 षटकारांशी खेळतोय. तुषार आलेत. तुषार आहेत हुशार. पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सोडलाय. निखिल होते. निखिल कडनं ही चुकी अपेक्षित नव्हती. ज्यावेळी संघ अडचणीत होता त्यावेळी धावून आले होते ते निखिल मागील मॅच मध्ये, परंतु आता चुकी केली. धावफलकात 2 धावा ऍड केली झाली. धावफलक 35 वरती जाऊन पोहोचलाय. 35. बंटी शेलार यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. गोवेले एक्सप्रेस, टीजे, तुषार जाधव, अनेक नाव आहेत तुषारला आणि अनेक नावाने ओळखले जातं. वीरेंद्र मोरे आणि तुषारची मैत्री घट्ट आहे. डॉट बॉल. कारण हे क्रिकेट असं खेळ आहे ना बाळा सर, की ते मैत्रीसारखं घट्ट नातं
जितूचं कौतुक केलं जातंय संदीप कदम यांच्याकडून, कारण जितूने गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च केल्या, चांगली गोलंदाजी राहिली जितूची. आणि जितू हा सर्वांना लाडका आहे. तो का लाडका आहे ते स्वप्नील चोरगे सर नंतर सांगतील सर्वांना, जर कोणाला विचारायचं असेल तर. जाऊ मैदानामध्ये धावा किती धावा म्हणायचे? 35 झालेत. 6 बॉल 28 ची गरज. 6 बॉल 28 धावांची गरज. साखर संघ जिंकणार की गोवेळे याच्याकडे लक्ष. स्वप्नील चोरगे यांचा आवाज आता वाढायला लागलाय, कारण सकाळी गावावरून आलोय. नेक्स्ट मॅच सोरा 11 बोरज आणि आई कालकाई पित्तलवाडी, 2 मातब्बर संघ आहे, त्यांच्यामध्ये मॅच होईल. पित्तलवाडी संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. एका बाजूला अरविंद तुडीलकर असतील, एका बाजूला वीरेंद्र मोरे. ही मॅच आपल्या भेटीला येईल. जाऊया मैदानामध्ये. 6 बॉल 28 धावांची गरज असताना गोलंदाज कोण असेल? प्रणय चोरगे, ज्याने आजच्या दिवसामध्ये चांगलं कामकाज राहिलं. पहिल्या मॅच मध्ये चांगली फिल्डिंग राहिली त्याची, दुसऱ्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, 33 धावा बनवल्या. आणि आता शेवटची ओव्हर हाताळताना प्रणयला पाहतोय. समोर आहे रोहित. पहिला चेंडू उचली घेणार होता, अधिक उचली घेतली. चेंडू विसरला संदीप कदम यांच्या हातामध्ये, परंतु पंच वाईटचा इशारा देत आहेत आणि धावचीच्या स्वरूपामध्ये रोहित माघारी गेलाय. वाईटचा रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलं अशोक आहेत. योग्य बॉल, फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच अशोक सर पवार यांनी दिलेला हा निर्णय. आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचं टी शर्ट त्यांच्या छातीवरती तो लोगो, कारण सध्याच्या घडीला पंचांना जास्तीची मागणी. विनोद धनावडेचा वार, सर्वे झाले तिथे गार. षटकार आलाय. विनोद धनावडेच्या खांद्यावरती संपूर्ण अर्णव 11 गोवेळे या संघाची जबाबदारी. अध्यक्षांचा संघ निलेश धनावडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, तर दुसऱ्या बाजूचा संघ आहे आई नवलाई भैरी साखर. हा संघ स्वप्नील चोरगे, अक्षय मालुसरे, शैलेश चोरगे आणि रुपेश चोरगे यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसरा षटकार. विनोद धनावडे थांबायला तयार नाहीये, प्रणय वरती हल्ले चढवतोय. लगातारचे 2 षटकार. धाव संख्या आले 48 वरती. 63 चा पाठलाग करायचा. 48 धावा धाव फलकावरती. चा पाठलाग करायचा आहे. धाव फलकावरती धाव आहेत ते 48. 3 बॉल 15 धावांची गरज. मॅच गोवेळे की साखर, साखर की गोवेळे. 2 षटकार आल्यानंतर तीन चेंडू 16 धावांची गरज. गुणलेखकाची थोडस मिस्टेक झाली. तुम्ही हा गॉगल काढून ठेवा म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल. तुम्ही वाईटची धाव पकडली असेल. 3 बॉल 16 धावांची गरज. 2 षटकार आल्यानंतर गोवेडेकरांची आशा पल्लवित झाले.
चांगलं क्षेत्ररक्षण सोमनाथचं राहिलंय. सोमनाथचं एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केला गेला. खरोखरच जर कदाचित हा चेंडू निसटला असता आणि चौकार गेला असता तर मॅचचं चित्र वेगळं असतं. सोमनाथचं कौतुक करावं लागेल. मॅच 49 धावा धावपलकावरती. 63चा पाठलाग करायचा आहे. 2 बॉल 14ची गरज. 2 बॉल 14. सोमनाथचं कौतुक. सोमनाथ पूर्णपणे 100% देतोय मॅच मध्ये. 2 बॉल 14 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. क्षेत्ररक्षण सजवलंय. जाळं विणलं जातंय. महत्वाची मॅच. फटका सजवलाय. जितू तिकडे आहे. प्रेक्षक म्हणून पात्र आलाय. षटकार आलाय विनोद दनवडेच्या बॅट मधून. महत्वाच्या क्षणी हा षटकार आलाय. या 6 धावा धावपलकावरती ऍड केल्या जाईल. धावपलक जाऊन पोहोचलाय. एक चेंडू 8 धावा. सोमनाथने तो चौकार अडवला म्हणून मॅच आली. 1 बॉल 8 धावा. सोमनाथची फिल्डिंग विसरता येणार नाही साखरकरांना. 1 बॉल 8 धावांची गरज. बॉल द्या. मैदानामध्ये बॉलची मागणी केली. 1 बॉल 8 धावा. एक बॉल 8. कोण जाणार? कोण विजयी होणार? साखर की गोवळे? प्रणय वरती एक चेंडू हातामध्ये आहे. एखादा वाईट नो येणार का? काय घडू? काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. 1 बॉल 8 ची गरज. गोलंदाजी मारुती प्रणय चोरगे. समोर विनोद धनावडे. आणि चेंडू मागे निघून चाललाय आणि विजयी होतोय तो संघ आहे आई नवलाई बैरी वॉरियर साखर. हा संघ अभिनंदन अभिनंदन. आणि अर्णव 11 गोवळे आपलं सुद्धा पुढील मॅच साठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. नेक्स्ट मॅच साठी आवाज ऐकला जाईल बाला पवार सर यांचा. चला मैदानात चला. पितळवाडी टीम. अरविंद आदेश चला लगेच चला. आणि बॅट्समन विरू.